असू दे बाबा, गुडघ गेलं कामात ना. झालं काय आवरून? कचरा बिचरा टाकला बर का समजा आता. काय बी म्हणा, आज वाढदिवस मात्र लई जोरात आणि आनंदात झाला. हो ना. आणि श्रावणी पण किती गोड दिसत होती. तिने त्या डोनाल्ड डकच्या ड्रेस मध्ये जी काही गमती जमती केल्या त्यामुळे मुलं तर खुश होतीच, पण आपली वैभवी जरा जास्तच रमली होती बघ. खरं आहे तुझं, लई गुणाची पोर आहे. असं वाटतच नव्हतं मंत्र्याची पोरगी आहे. खरी आपल्या वाढदिवसाला रंगत आणली तिच्यामुळंच. खरं बघ ना, श्रावणी एवढ्या मोठ्या घरचे, पण तिला पैशाचा किंवा श्रीमंतीचा कसलाच तोरा नाही. ती एकदम साधी आणि भोळी आहे बघ. खरं आहे साने तुझं. क्षणभर बी वाटत नाही हो एवढी मंत्र्याची पोरगी आहे अशी आपल्या घरात साध्या माणसासारखं वावरत होती. आणि अगं पृथ्वी साहेब तर पत्नीला संकट घेऊन आले होते. मग असे सहज मिसळले ना, मनाला लई भारी वाटलं बघ. शुभबद्दल त्यांच्या मनात लई एक जिव्हाळा आहे. लई मानतात शुभूला. विश्वंभर साहेब स्वतः आले असते ना, जरा बरं वाटलं असतं. कारभारने लई मोठी माणसं आहेत ती. हा, समध्या राज्याच्या शिक्षणाचा कारभार त्यांच्या खांद्यावर आहे ग. काहीतरी महत्वाची मीटिंग होती म्हणून नसेल जमलं. तरी बी ते स्वतः आले असते ना, तर वाढदिवस काय हो, जंगी मोठा कार्यक्रम झाला असता. लई मोठे. खरं आहे तुझं कारभारने. पण अगं शिक्षण मंत्री आहेत ते, त्यांची काम, त्यांच्या येळा आपण कोण ठरवणार? आणि त्यांची माणसं आली ती काही कमी आहे का आपल्यासाठी? काय कसा नाही. खरं आहे. मग स्वीट आहे. हा अगं हे काय, तू नाईट ड्रेस घालून खाली का आली? ते एक काम होतं म्हणून आलो. एवढं रातच्याला आता कसलं काम आलं? हाय एक महत्वाचं काम. मला सांग, शुभू कुठे? आधी काम काय ते सांग. अगं त्याच्याकडेच काम आहे ना. मग त्याला सांगतो की, तुला कशाला सांगू? स्वीट आहे, अजून लग्न व्हायचंय तुमचं, पण होणार आहे का नाही? हा, त्याच्या मनात असेल तर होईलच की. हायच त्याच्या मनात, आमचंच लगीन होणार आहे.